Hello friends, welcome to Bachao Classes. I am Bachao sir, director of Bachao Classes. So look, we have started Maths Part 2's first chapter. Its name is Complex Numbers. So look, what is complex number? Number represented in the form of a plus ib is complex number where I is under root of minus 1. मित्रांनो ज्या आयला आपण आयोटा पण म्हणतो आय हे काय आहे इमॅजिनरी नंबरचं युनिट आहे युनिट इमॅजिनरी नंबर आहे अंडर रूट -1 सारखी व्हॅल्यू आपल्याला रूटच्या बाहेर घेता येत नाही या नंबरची व्हॅल्यू काय असते इमॅजिनरी असते कारण निगेटिव्ह नंबरचं रूट घेताच येत नाही स्क्वेअर रूट त्यामुळे मित्रांनो आपण काय आय ला अंडर रूट -1 या व्हॅल्यूला काय म्हणतो आय किंवा आयोटा चलो याच्या पॉवर्स पण पाहिल्यात आपण i इक्वल टू अंडर रूट -1 मग i स्क्वेअर केला तर काय होतो i स्क्वेअर तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 i क्यूब केला तर काय असेल मित्रांनो i क्यूब म्हणजेच काय i स्क्वेअर इंटू i स्क्वेअर ची व्हॅल्यू एवढ्यात पाहिली आपण -1 आहे -1 इंटू i म्हणजेच काय असतो -i आणि i रेज टू 4 म्हणजेच काय i स्क्वेअर चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर काय असतो +1 तर बघा आपण i च्या पॉवर्स पाहिल्या त्याच्यावर वेगवेगळे सम्स पण सॉल्व केले नंतर आपण या कॉम्प्लेक्स नंबरच्या ऍडिशन कशा होतात सबट्रॅक्शन कशा होतात मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कसं होतं तेही पाहिलं नंतर ज्याचे रूट्स कॉम्प्लेक्स नंबर्स असतात असे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा आपण सॉल्व केले तर बघा आपलं चाललंय प्रॅक्टिस सेट 1.2 ला सॉल्व करणं तर चला त्यातले राहिलेले सम्स आपण बघणार आहोत पण मी तरी सुद्धा तुम्हाला हे सुचवेल आपलं हे 14th लेक्चर आहे आणि या 14 लेक्चर पर्यंत जे काही झालेलं आहे ते जर तुम्ही स्टडी केलेले नसेल ते जर तुम्ही लेक्चर्स पाहिलेले नसतील तर तुम्हाला हे लेक्चर समजायला थोडासा काही ना त्रास होणार आहे का बरं आधीच्या कन्सेप्ट क्लिअर नसताना पुढच्या कन्सेप्ट समजणं अवघड राहतं कारण बच्चो मी तुम्हाला सगळ्यांना सुचवेल की माझ्या आधीचे सगळे लेक्चर्स पहा म्हणजे मग हे लेक्चर तुम्हाला पाहताना समजेल पण आणि तुम्हाला ते आवडेल पण चला चलो कंप्लीट करूया या प्रॅक्टिस सेट मधला राहिलेला पार्ट चलो क्वेश्चन 5 चं टायटल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन 5 चं टायटल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x क्यूब - x स्क्वेअर प्लस x प्लस 46 इफ x इक्वल टू 2 प्लस 3i चलो असे क्वेश्चन्स आपण 7th 8th 9th स्टँडर्ड मध्ये पण सॉल्व करत होतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ असंच काहीतरी राहायचं पण इकडे x इक्वल टू काय असायचा रिअल नंबर असायचा x इक्वल टू 2 x इक्वल टू 5 मग आपण काय करायचो x च्या जागी 5 5 चा क्यूब 5 चा स्क्वेअर प्लस 5 ने सिम्प्लिफाय करत होतो तर चला चलो याही समला आपण त्याच मेथडने सॉल्व करून टाकू सोल्युशन x क्यूब x स्क्वेअर प्लस x प्लस 46 हे आपलं गिवन पॉलिनॉमियल आहे मग सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 2 प्लस 3i x च्या जागेवर काय टाकून देऊ चलो 2 प्लस 3i मग x क्यूब काय झालेला असेल चलो आता 2 प्लस 3i x ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस 3i मग x च्या जागी आपण काय करत राहू x च्या ऐवजी काय लिहित राहू 2 प्लस 3i मग x क्यूब काय झाला 2 प्लस 3i चा क्यूब मायनस x स्क्वेअर म्हणजे काय राहील चलो 2 प्लस 3i चा स्क्वेअर प्लस x म्हणजेच कोण बचलो 2 प्लस 3i आणि प्लस 46 बचलो x क्यूब x च्या ऐवजी काय 2 प्लस 3i x क्यूब 2 प्लस 3i चा क्यूब मायनस x स्क्वेअर 2 प्लस 3i चा स्क्वेअर प्लस x म्हणजेच कोण 2 प्लस 3i प्लस 46 बस याला बचलो सिम्प्लिफाय करत राहा आपण a plus b ब्रॅकेट क्यूब 9th मध्ये आपण हे एक्सपान्शन शिकलोच आहेत a plus b ब्रॅकेटचा क्यूब काय असतो बच्चो हा a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब तर बच्चो a plus b क्यूबचं एक्सपान्शन काय असतं a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब असं एक्सपान्शन असतं चला मग आपण याला एक्सपांड करून टाकू याला एक्सपांड मग a क्यूब म्हणजेच काय राहील मित्रांनो फर्स्ट टर्म 2 चा क्यूब a क्यूब
ए प्लस बी चा क्यूब ए क्यूब 3a² बी 3ab² प्लस बी क्यूब. मग आता पहिल्यांदा याला सॉल्व्ह करतोय आपण. मग ए क्यूब पुढे राहील 3 इंटू ए स्क्वेअर बी. ए स्क्वेअर म्हणजे काय होतं लोक 2 चा स्क्वेअर इंटू बी कोण आहे तर 3 आहे. हे काय झालं 3a² बी प्लस 3ab². 3a कोण आहे आपला 2 इंटू बी स्क्वेअर म्हणजेच कोण 3i चा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ 3i प्लस ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. बी कोण आहे आपला 3i चा क्यूब क्यूब ऑफ 3i प्लस. चलो आताशा काय झालं आपलं ह्या टर्मला एक्सपांड करून झालं. याचं एक्सपान्शन आताशा दिलं अजून हे तर बाकी आहे आपलं. ओके मग a प्लस बी चा क्यूब ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. आता मायनस पुढे कोणी विचारलो मायनस मायनस ब्रॅकेट मध्ये टाकतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये a प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी चा स्क्वेअर काय राहतो विचारलो a² प्लस 2ab 2 इंटू ए कोण आहे आता 2 इंटू बी कोण आहे 3i प्लस बी स्क्वेअर 3i चा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ 3i. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a² प्लस 2ab प्लस b² प्लस बचलो प्लस 2 प्लस 3i प्लस 46. चला बचलो याला सिंप्लिफाय केले की आपला आन्सर राहील. चला मग 2 चा क्यूब किती राहील बचलो तर 8 राहील. 2 चा क्यूब 8 प्लस 2 चा स्क्वेअर 4 4 इंटू 3 12 12 इंटू 3 36i. चलो या टर्मचं सिंप्लिफिकेशन 2 चा स्क्वेअर 4 4 3 जा 12 12 3 जा 36i प्लस 3 2 जा 6 6 इंटू 3i चा स्क्वेअर असेल चलो 9i². 3 2 जा 6 3i चा स्क्वेअर असेल 9i² प्लस 3i³ 3 चा स्क्वेअर असेल चलो 27 आणि i चा क्यूब होईल i³ 27 बट व्हॉट i³ 27i³. ओके चलो 2 चा क्यूब 8 3 into 2 square is 4 4 3 जा 12 12 3 जा 36i 3 2 जा 6 3i चा स्क्वेअर आहे 9i² 6 into 6 into 9i² प्लस 3 चा क्यूब असेल 27 i चा क्यूब i³ मायनस मायनस ब्रॅकेट मध्ये 2 square is 4 2 square is 4 प्लस 2 2 जा 4 4 3 जा 12i प्लस चलो 3i चा स्क्वेअर असेल 9i². 3i चा स्क्वेअर होईल 9i² प्लस प्लस 2 आणि 46 लाईक टर्म्स आहेत 46 प्लस 2 होतील 48 प्लस 3i. चला चलो याला सिंप्लिफाय करूया. आता चलो 8 आणि हे 48 आपण एकत्र करू शकतो कंबाईन करू शकतो. 48 प्लस 8 56 होतील. 48 प्लस 8 झाले 56. देन चलो 36i प्लस 3i 36i प्लस 3i होतील 39i 39i. हे पण झालं. मग चलो 6 9 जा 54 6 9 जा 54 आणि i² ची व्हॅल्यू असते -1. 6 9 जा 54 54 इंटू i² ची व्हॅल्यू असते -1. आता उरलाय 27i³ 27i³ ची व्हॅल्यू असते चलो -i. i³ ची व्हॅल्यू किती असते तर -i. लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगितलं i च्या पॉवर्स कशा असतात. i ची व्हॅल्यू √-1 i² ची व्हॅल्यू -1 i³ ची व्हॅल्यू -i
आणि आय रेस टू 4 काय असतो तो 1 असतो. आय रेस टू 4 1. त्यामुळे 27 इंटू आय क्यूब. 27 इंटू आय क्यूबची व्हॅल्यू काय टाकली मी मायनस आय. पुढे आहे मायनस 4. आता मायनस मुळे ब्रॅकेट ओपन करून घेतो मी. मायनस 4 प्लस 12i तो आता मायनस 12i होईल. का बरं हे मायनस साइन सगळ्यांना चेंज करेल. हा मायनस 4 होईल. मायनस 12i आणि मायनस 9i स्क्वेअर. मायनस 9i स्क्वेअर. चला चलो याला सिंप्लिफाय करू. 56 प्लस 39i. 54 into minus 1 minus 54. Then plus into minus minus 27i. Plus into minus minus 27i. Minus 4 minus 12i आणि minus 9 into चलो i स्क्वेअर ची व्हॅल्यू पुन्हा काय असते मायनस 1. i स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मायनस 1. चला सिंप्लिफाय करूया. 56 minus 54. 56 minus 54 किती 2. 2 minus 4. 2 minus 4 किती होतील बच्चों minus 2. 56 minus 4 आणि 56 minus 54 आणि minus 4 सगळ्यांना सिंप्लिफाय केला. आन्सर किती आलं minus 2. देन बच्चों 39i minus 27i. 39i minus 27i उरतील किती 12i. 12i आणि हे minus 12i काय होतील कॅन्सल होतील. 39i minus 27i 12i 12i minus 12i सगळे काय झाले कॅन्सल झाले. 39i minus 27 आणि minus 12i हे काय होतील कॅन्सल होऊन जातील. त्याच्या आधी आपण 56 minus 54 minus 4 ला सॉल्व केलेला आहे minus 2. 39i minus 27i minus 12i कॅन्सल्स इच अदर आणि इथे लास्टला मायनस इंटू मायनस काय असेल बच्चों प्लस. मायनस इंटू मायनस प्लस 9 1 जा 9 आणि मायनस 2 प्लस 9 आन्सर किती येतो बच्चों 7. तो बच्चों फाइंड द वैल्यू ऑफ x क्यूब मायनस x स्क्वेअर प्लस x प्लस 46 इफ x इक्वल टू 2 प्लस 3i. तर याची व्हॅल्यू किती येते 7. आपण काय केलं ऍक्च्युअल x ला x ची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे इफ x इक्वल टू 2 प्लस 3i. तर मी ऍक्च्युअल 2 प्लस 3i ला काय केलं बच्चों याच्यामध्ये x च्या जागी सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूटिंग x इक्वल टू 2 प्लस 3i आणि आपण आपल्या 9 च्या मेथडने सॉल्व केलं तरी सुद्धा हे काय होणार आहे सॉल्वच होणार आहे. पण याला बच्चों अल्टरनेट मेथड्स भरपूर असतात त्यामुळे आपण एक अल्टरनेट मेथड ती पण स्टडी करू. याला आणखीन वेगळ्या मेथडने कसं सॉल्व करता येईल ते. बच्चों we are solving the same question. x cube minus x square plus x plus 46 if x equal to 2 plus 3i. बच्चों आपण पहिल्या मेथडने सॉल्व केलं. काय केलं x च्या जागी आपण काय केलं x च्या ऐवजी 2 plus 3i ला सबस्टिट्यूट केलं. मग आपण क्यूब a प्लस b चा क्यूब 9th मध्ये शिकलोय. a स्क्वेअर शिकलोय. मग ते आपण एक्सपांड करून त्याला सिंप्लिफाय केलं. ती तुमची 9th मधली सिंपल मेथड आहेच आहे. आता इथे थोडस आपण वेगळ्या मेथडने सॉल्व करतोय. बुक मध्ये जी मेथड यूज केली आहे ती मेथड मी आता यूज करतो. पण चलो त्याने दिलेली कंडिशन आहे आपल्याला x इक्वल टू 2 प्लस 3i. व्हॅल्यू ऑफ x इज कॉम्प्लेक्स नंबर. x इक्वल टू 2 प्लस 3i एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग चलो ह्या कंडिशनला मी अजून थोडं सिंपल करून घेतो. x इक्वल टू 2 प्लस 3i म्हणजेच बचलो x मायनस 2 इक्वल टू 3i. I have shifted 2 to this side. या कंडिशनला मी अजून सिंपल करतो. म्हणजे काय करतो हा i आयोटा अंडर रूट मायनस 1 त्याला काढून टाकू आपण. म्हणून मी म्हणेल स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइडच्या आपण स्क्वेअर करून टाकू. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. त्यामुळे विचारू का आपल्याला लिहायला भेटेल x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3i स्क्वेअर. x minus 2 bracket square equal to 3i square. Now use a minus b bracket square. A square minus 2ab plus b square. A square x square
minus 2ab, 2 into x into 2, it will be chalo 4x minus 2ab. Now here in this case it will be minus 4x plus b square, 2 square is again 4, and chalo 3i square, 3 चा square राहील 9 आणि I square, 3 square is 9 and I square is I square. But chalo x square minus 4x plus 4 equal to 9 into value of I square is minus 1. Value of I square is what? Minus 1. Therefore chalo x square minus 4x plus 4 equal to 9 into minus 1 minus 9. Therefore x square minus 4x plus 4, shift this minus 9 to this side, it will become plus 9 equal to 0, and therefore x square minus 4x plus 13 equal to 0. But look, we got this new condition. मतलब लोग त्यांची कंडिशन आहे x इक्वल टू 2 प्लस 3i, x इक्वल टू 2 प्लस 3i ही त्यांची गिवन कंडिशन आहे. मी या गिवन कंडिशन वरनं अजून एक नवीन कंडिशन बनवली जी तिच्यापेक्षा सिंपल आहे. तिच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर नाही, म्हणजे काय तर सिंपल कंडिशन आहे. मतलब x इक्वल टू 2 प्लस 3i ह्याच कंडिशनला मी सिंप्लिफाय करत करत एक नवी कंडिशन बनवली. आता म्हणजे लोक मी ज्याची व्हॅल्यू काढायची त्या पॉलिनॉमियलचं आणि ह्या पॉलिनॉमियलचं रिलेशन शोधतो की ह्या पॉलिनॉमियलला मी याच्या टर्म्स मध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो. या दोघांचं रिलेशन मी आता बनवणार आहे. आय एम गोइंग टू डेव्हलप रिलेशन बिटवीन दिस पॉलिनॉमियल अँड दिस न्यू कंडिशन. So बच्चों लोग that's why I am dividing this polynomial, means I am taking this as dividend, this as divisor. बच्चों लोग मी आता ह्या पॉलिनॉमियलला डिव्हिडंड म्हणून घेतोय, ह्या पॉलिनॉमियलला मी डिवायझर म्हणून घेतोय. आणि बच्चों लोग आपल्याकडे एक रिलेशन असतं डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. मग त्या कंडिशन मध्ये मी पुन्हा यांना टाकेल. मी याला घेतोय बच्चों लोग आता काय डिव्हिडंड, याला घेतोय डिवायझर आणि नंतर त्यांना रिलेशन मध्ये मांडेल. कोणतं रिलेशन मांडता येतं आपल्याला? डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. त्या कंडिशन मध्ये या दोघांचं रिलेशन मी तयार करेल आणि त्याच्यावरनं मग आपल्याला याची व्हॅल्यू मिळून जाते बच्चों लोग. ओके, नाउ आय एम गोइंग टू डिवाइड x क्यूब माइनस x स्क्वेअर, x क्यूब minus x square plus x plus 46. This is my dividend. I am dividing it by x square minus 4x, x square minus 4x plus 13. Now bachalo, this is my dividend, this is my divisor, and afterwards I will write relation between them. चला बच्चों, मी आता याला डिवाइड करतो याने. इथे x क्यूब आहे म्हणजेच काय x ने डिवाइड करावं लागेल. मग x ने इथे मल्टिप्लाय करून सगळं इथे अरेंज करू. पहिलं आपण कुणी डिवाइड करू शकतो x ने. मग x into x स्क्वेअर x क्यूब. तुम्ही जी 7th 8th मध्ये मेथड वापरत होता ती मेथड सुरू झाली बच्चों आता. तर पहिलं मी कुणी डिवाइड करतोय x ने. x into x स्क्वेअर x क्यूब, x into minus 4x minus 4x स्क्वेअर, x into 13 plus 13x, x ने मल्टिप्लाय करून घेतलं, इथे अरेंज केलं. या दोघांची काय होत असते बच्चों लोग? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतात. पहिल्याचं फर्स्टचं प्लसचं मायनस येईल, मायनसचं प्लस येईल, प्लसचं मायनस येईल. पहिलं टर्म तर काय होत राहतं? कॅन्सल होत राहतं. मग बच्चों लोग आता मायनस एक्स स्क्वेअर आणि हे चेंज झालेलं प्लस, प्लस 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर. ओके, देन बच्चों लोग प्लस x आणि मायनस 13x हे चेंज झालेलं साइन यूज करावं लागेल. मायनस 13x प्लस x असतील बच्चों लोग मायनस 12x प्लस 46. बच्चों लोग आता फर्स्ट पोझिशनला आलाय 3x स्क्वेअर. आपल्याकडे x स्क्वेअर आहे. मग आता पुढचं टर्म कोणी डिवाइड करायला लागेल तर फक्त 3 नाही का बरं, आपल्याकडे x स्क्वेअर आहे. 3 into x स्क्वेअर किती होऊन जातील? 3x स्क्वेअर. मग चला 3 into x स्क्वेअर 3x स्क्वेअर
3 into minus 4x minus 12x. 3 into 13. 13 3 are 39. 13 3 are 39. पुन्हा काय सबट्रॅक्शन करायची. मग चलो सबट्रॅक्शन मध्ये सेकंड टर्मचे साइन चेंज होतील. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर कॅन्सल झालं. मायनस 12x प्लस 12x कॅन्सल झालं. 46 minus 39. 46 minus 39. Remainder is 7. But look here quotient. Quotient is x plus 3. And remainder is 7. Remainder is what? 7. But look, now we can express these values. This one, this our quotient and divisor using the relation which look dividend equal to divisor into quotient plus remainder. तो चलो हे रिलेशन डिव्हिडंड डिव्हायझर कोशंट आणि रिमाइंडर मधलं रिलेशन तुम्ही 9th मध्ये यूज केलंय, 10th मध्ये यूज केलंय. आपण इथे पुन्हा यूज करतोय. काय रिलेशन असतं ते? डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. तर चलो डिव्हिडंड कोण आहे? कोणाला डिवाइड केलंय आपण? याला. डिव्हिडंड कोण आहे? डिवाइड कोणाला केलंय? ते याला. मग डिव्हिडंडच्या जागेवर कोण जाईल? चलो x³ मायनस x² प्लस x प्लस 46. दिस इज आवर डिव्हिडंड इक्वल टू डिवाइजर कोण आहे? चलो कोणी डिवाइड केलं आपण? याने. डिवाइजर कोण आहे? x² minus 4x plus 13. This is our divisor into quotient is x plus 3. Quotient is what? x plus 3 and plus remainder is 7. तर चलो डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर ह्या कंडिशन मध्ये काय केलं आपण? ज्याच्या त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. डिव्हिडंड कोण आहे? तर x³ माय कोणाला डिवाइड केलं आपण? त्याला. तो डिव्हिडंड. डिवायझर कोण आहे? कोणी डिवाइड केलं तर डिवायझर. कोशंट कोणाला आहे? कोशंट x plus 3. रिमाइंडर. मग चलो आता या कंडिशन मध्ये therefore x³ minus x² plus x plus 46 equal to. But look, we are having x² minus 4x plus 13 equal to what? 0. But look, x² minus 4x plus 13 हा जो डिवायझर घेतलाय त्याची व्हॅल्यू आपण किती आपल्याकडे? 0 फ्रॉम इक्वेशन 1. मग याची व्हॅल्यू झाली 0 इंटू कोण आहे? x plus 3 इंटू कोण आहे? x plus 3 plus 7. याला आपण सपोर्ट देऊ फ्रॉम 1. But look, therefore x³ minus x² plus x plus 46. मतलब 0 into anything काय होईल? 0 plus 7. Therefore चलो x³ minus x² plus x plus 46 equal to what? 7. तर बच्चों लोग मग ह्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू किती आली? 7 आली. x³ minus x² plus x plus 46 ची व्हॅल्यू किती आलेली आहे? तर 7. तर बच्चों लोग ही पण मेथड आहे. तुम्हाला जी मेथड सिंपल वाटेल ती तुम्ही यूज करायची. बच्चों लोग ही जी कंडिशन आहे x equal to 2 plus 3 आहे. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. if x equal to 2 plus 3 आहे तर या कंडिशनला आपण काय केलं? थोडं मॉडिफाय केलं. या कंडिशनला थोडं मॉडिफाय केलं आणि त्यातला कॉम्प्लेक्स नंबर आपण इमॅजिनरी नंबर i आपण रिमूव्ह केला आणि ह्याच कंडिशनला थोडं मॉडिफाय करत करत ही कंडिशन येते. नंतर याने काय केलं आपण? याने ह्या पॉलिनोमियलला डिव्हिडंड केलं, याला डिव्हायझर केलं आणि त्याला आपण काय केलं? डिव्हाइड केलं. या पॉलिनोमियलला आपण डिव्हाइड केलं. कोणी? आपली जी कंडिशन आली ह्या कंडिशनने डिव्हाइड केलं आणि मग त्याचा रिझल्ट काय आला? तर हा कोशंट आहे, हा रिमाइंडर आहे. मग बच्चे लोक आपण कोशंट लिहिला, रिमाइंडर लिहिला. मग आपण जे 9th मध्ये रिलेशन होतं डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, तर ह्या कंडिशन मध्ये व्हॅल्यूज टाकल्या. डिव्हिडंड कोण आहे? ज्याला डिव्हाइड केलं तो. डिव्हायझर कोण आहे? तर आपण याला डिव्हायझर घेतलेलं आहे. कोशंट कोण आहे? तो कोशंट काय आलेला? x plus 3. प्रत्येकाची व्हॅल्यू टाकली. पुढे जाऊन x² minus 4x plus 13 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 0 आहे. मग त्याची व्हॅल्यू काय केली? 0 0 इंटू एनिथिंग पुढे जाऊन काय होतं? 0. फक्त उरतं कोण? म्हणजे पुढे 7. म्हणजेच या पॉलिनोमियलची व्हॅल्यू लास्टला काय असते? 7 असते.
तर बच्चो लोग हे पण एक मेथड आहे, सिंपलच मेथड आहे. तुम्हाला जी मेथड आवडेल ती काय करा बच्चो लोग, यूज करा. बच्चो लोग हे आपलं चाललंय कॉम्प्लेक्स नंबर्स मधला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणं. बच्चो लोग जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्कीच लाईक करा. आपलं चॅनल जे आहे बच्चाव क्लासेस ते सबस्क्राईब करा. तुमच्या इतर फ्रेंड्सला पण हेल्प होईल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर पण करा. चला बच्चो लोग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.